एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे विधानसभेची देखील वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली। मात्र आता प्रीतम मुंडे यांनी अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असे कार्यकर्त्यांकडून सूर उमटताना दिसतायत। गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। प्रीतमताईला पक्षाने भारतीय जनता पार्टीने वरिष्ठांनी जर या तालुक्यामध्ये उमेदवारी दिली तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू आणि एक मुंडे साहेबांची मावशी म्हणून जेवढं ताकदीने काम करता येईल तेवढं काम करून निश्चितच प्रीतमताईला त्या ठिकाणी निवडून आणू। मध्ये चर्चा व्हायची शेवगाव पाथर्डीमध्ये पंकजताई उभा राहत्यान, पंकजताईला दिला पाहिजे, ही सर्वसामान्य जी भावना होती। आणि खरंच जर उद्या प्रीतमताईला इकडे लढायचं असेल, इच्छा असेल किंवा लढणार असणार तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। शेवटी ते नेते आहेत आणि त्यांनी लढावं अशी सुद्धा माझी भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।